ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गणपते नमः. आज दत्त जयंती. अर्थातच 4 डिसेंबर वार गुरुवार आणि आज महालक्ष्मीचा सुद्धा व्रताचा वार आहे. महालक्ष्मीचं व्रत म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार. मार्गशीर्ष गुरुवार आणि आज मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती गुरुवार असं चांगला अनेक प्रकारचे शुभयोग या दिवसाला प्राप्त झाले आहेत. आणि आपलं सुद्धा भाग्य आहे की एकाच दिवशी आपण हे सर्व पाहू शकतो, ऐकू शकतो आणि असा सुंदर क्षण पाहू शकतो. अर्थातच या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. आज श्री गुरुदेव दत्तांचा वाढदिवस आहे, दत्त जयंती आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे. हे आपल्याला सांगितलं आहे. आता त्याच्या निमित्ताने एक माझी कविता आहे. म्हणजे मला असा अनुभव आला की आपण म्हणतो या देवळात जाऊ, त्या देवळात जाऊ, कधी कधी असं वाटतं की देव आपल्या जवळच आहे. असा एक अनुभव मला आलेला आहे, प्रत्यक्षात अनुभव आला. तर तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. आणि जे माझ्या मनात आलं आहे ते मी आपल्याला सांगतो आहे आणि जे आहे ते सत्य आहे आणि मला ते अनुभव आलेला आहे. असंच एक दिवस मी माझ्या घरासमोर बसलो होतो, अंगणामध्ये आपल्या बसलो आहे आणि एक म्हणजे कर्नाटकाच्या वेशामध्ये 3 व्यक्ती अगदी दत्तात्रय आपल्या समोर श्री गुरु ब्रह्मा विष्णू महेशच उभे आहेत अशा रूपाने माझ्या समोर प्रकट झाले. आणि बघतो काय सर्व आम्ही देवाच्याकडे माझं लक्ष होतं आणि देवाने फक्त हात वरती केला आणि अलक्ष निरंजन असं म्हटलं. नंतर कसे मी इतका गोंधळून गेलो की अक्षरशः सांगतो की मी खरोखरच गोंधळून गेलो. त्यांना नमस्कार केला आणि पुढे नंतर मी खाली मान वाकून नतमस्तक झालो. बघतो तर मान वरती केली आणि कुठेही मला त्या 3 मूर्ती कुठे दिसल्या नाहीत. अक्षरशः माझ्या घरापासून असलेल्या रस्त्यापर्यंत मी धावत गेलो, पण तिथेही कुठेही मला दर्शन झालं नाही. बरं, ही गोष्ट आमच्या वाटल्या दोघा चौघांनी बघितली ती आणि त्यांनाही नवल वाटलं हे कसं काय झालं असं. अशा रीतीने एक महत्त्वाचं असं म्हणून मी आपल्याला अनुभव आलेला तो मी सांगितला, कथन केलेला आहे. मला अतिशय त्याचा आनंद झाला. आणि आज त्या दिवसापासून मी कानगापूर येथे मनी ऑर्डर पाठवतो. प्रसाद माझ्या हातात येतोय. दर दत्त जयंतीला मी प्रसाद माझ्या घरी पोहोचतो, पोस्टाद्वारे येतात, मनी ऑर्डरतर्फेच येतो. पण विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये सुद्धा दत्त जयंतीला प्रसाद माझ्या हातात मिळतो. पोस्टमन म्हणजे समोर असतो. मला अतिशय नवल वाटतं. या दिवशी आज पोस्टमन कसा आला, मी काय म्हटलं कसं काय तुम्ही शक्य झालं. तर म्हणे आम्ही काही वेळेला आम्हाला बोटीतून यावं लागतं वगैरे असं आम्ही येतो आणि आज आम्ही आलो. मला खूपच नवल वाटलं, खूपच आनंद वाटला, खूपच समाधान झालं. चला तर हे आता त्याच्यावरती आधारित माझी कविता आहे. सहज उभा होतो अंगणात, सहज उभा होतो अंगणात, 3 व्यक्ती कर्नाटक वेशात, 3 व्यक्ती कर्नाटक वेशात, हात दोन्ही आपले उंचावत, हात दोन्ही आपले उंचावत, अलख निरंजन होते मुखात, अलख निरंजन होते मुखात, गोंधळून गेलं मात्र मी क्षणात, गोंधळून गेलो मी क्षणात, गेले निघून आशीर्वाद देत, गेले निघून आशीर्वाद देत, घेतला शोध काही क्षणात, घेतला शोध काही क्षणात, अदृश्य झाले 3 व्यक्ती क्षणात, अदृश्य झाल्या 3 व्यक्ती क्षणात, मनी ऑर्डर अभिषेक सुरुवात मनी ऑर्डर अभिषेक सुरुवात, आजही प्रसाद येतो हातात, आजही प्रसाद येतो हातात, प्रसाद देऊन पोस्टमन हातात, प्रसाद देतो घेऊन येतो पोस्टमन देतो हातात, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,
खरोखर देवा मी भाग्यवंत खरोखर देवा मी भाग्यवंत खरोखर देवा मी भाग्यवंत. ओम गम गणपतये नमः. आता असं त्याचप्रमाणे आता हे दुसरं काही मंत्र मला माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. श्री दत्त प्रसन्न अतिपुत्रो महातेजो अतिपुत्रो महातेजो दत्तात्रय महामुनी तस्य स्मरणमात्रेण सर्व पाप प्रयुच्यते. असं एक मंत्र आहे. दुसरं म्हणते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेव दत्त. असं 5 वेळा किंवा 11 वेळा असं म्हणायचे मंत्र. हे असे काही 2-4 मंत्र 5 मंत्र आहेत ते सांगितले. दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा दित्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता हे आजचं म्हणजे महत्त्वाचा असा दिवस आहे आणि त्या निमित्ताने माझे थोडक्यात कवितेचं महत्त्व असं की कवितेनं थोडक्यामध्ये आपल्याला वर्णन करता येते आणि आपल्याला जो आनंद मिळतो तो मलाही आनंद मिळतो की आपण काहीतरी देवाचं वाचतो पुण्य करतो आणि आपल्याला ते पुण्य मिळते ह्यात आणि आपल्यालाही पुण्य मिळो आणि आपल्याला सुखसमृद्धी आपल्याला नांदो आनंद हो सुखसमृद्धी नांदो. ओम गम गणपती श्री गुरुदेव नमः श्री गुरुदेव नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.